गणपते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री राम समर्थ. श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय. माऊली महावैष्णव श्री ज्ञानदेव महाराज की जय. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू. ज्ञानदेवा सार चोजविले. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. सर्व हृदयीच्या भगवंतास माझा नमस्कार. बाप रखुमा देवीवरू श्री ज्ञानदेवांचे चरित्र वाचन आपण करत आहोत. कुलम पवित्र जननी कृतार्था. वसुंधरा पुण्यवती च तेन. ते कुल पवित्र आहे, ती जननी पवित्र आहे व ती वसुंधरा भाग्यशालिनी आहे जेथे भगवत भक्त जन्मास येतात. आपण प्रकरण 10 पाहत आहोत. वाचनाला सुरुवात करते. अरे हरी, पानं मांडायची वेळ झाली. अजून सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलून आण जा. त्यांना म्हणावे वाढायलाच घेतले आहे. तरी लवकर चला, बाकीचे खोंडावळे खोळांबले आहेत.
हरी पळाला. सिद्धोपंत काळापासून गडबडीत होते, सकाळपासून गडबडीत. काशीहून परतल्या कारणाने त्यांनी गंगा पूजन केले होते. काशी यात्रेचे मावंदे घालायचे होते. जावई परत आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ ब्राह्मण भोजन व दानधर्मही करायचा होता. त्याप्रमाणे आतापर्यंत सगळे कसे व्यवस्थित चालले होते. एकदा ब्राह्मण भोजन व दानधर्म झाला की सर्व कार्याची पूर्तता होणार होती. पाने मांडून झाली, पण हरी मात्र एकटाच आला. त्याची मान खाली होती व डोळ्यात पाणी होते. सिद्धोपंतांनी हरीची ही अवस्था पाहिली. त्यांनी जवळ जाऊन त्याला विचारले, बाळा हरी, काय झाले? डोळ्यात पाणी आलेला. कोणी तुला बोलले का मारले? आणि ब्राह्मण कोणीच कसे दिसत नाहीत आलेले? हरीने डोळे पुसले व तो म्हणाला, मी सर्वांना बोलवायला गेलो होतो, पण सर्वजण म्हणजे हरिपंत, गणेश भट्ट, गोविंद शास्त्री, महादेव भट्ट, मुदगल शास्त्री हे सर्व विसोबा चाटींकडे बसले आहेत व तेथे कसली तरी चर्चा चालू आहे. त्या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे न येण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला व विठ्ठलपंतांना ते काहीच्या काही बोलले. मला ते आवडले नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आले. सिद्धोपंत म्हणाले, ठीक आहे, मी जाऊन पाहतो ते काय म्हणतात. असे म्हणून तशा सोहळ्यानिशी सिद्धोपंत बाहेर आले. विसोबा चाटींच्या दारातून प्रवेश केला आणि त्यांना दिसले की हरीने सांगितलेले खरे होते. विसोबा म्हणतात, हा थांबा सिद्धोपंत, आता तिथेच थांबा. येथे ओसरीवर येण्याचा तुमचा अधिकार संपला. सिद्धोपंत म्हणाले, काय विसोबा, काय बोलता आहात तुम्ही आणि कोणापुढे? माझा असा अपमान आणि या सर्वांच्या पुढे? सिद्धोपंतांचा तो अवतार पाहून विसोबा जरा कचरलेच. कारण सरकारी कर भरण्याच्या वेळी विसोबा तोंड वेंगाडून काही सूट पदरात पाडून घेत असत. त्याची आठवण होऊन विसोबा जरा नरमाईच्या स्वरात म्हणाले, सिद्धोपंत, राग मानू नका, पण तुमच्याकडे जे घडले ते धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे व त्याचाच खल आता आम्ही करत होतो. तुमच्यावर तो दोष येत नाही, पण तुमच्या घरी जावई असल्याने तो दोष तुम्हालाही चिकटतो. सिद्धोपंत म्हणाले, विसोबा, जावयाचा दोष कसला? आता महादेव भट्ट म्हणतात, सिद्धोपंत, वेळ घेऊन भोळेपणा दाखवू नका. तुमच्या जावयाने संन्यास घेतला होता, तो सोडून पुन्हा संसार करू लागले असे आम्हाला कळले, ते खरे काय? सिद्धोपंत म्हणाले, होय, खरे आहे. त्यांनी गुरु आज्ञेने गृहस्थाश्रम स्वीकारला आहे. महादेव भट्ट म्हणाले, सिद्धोपंत, अग म्हशी, मला कुठे नेसी, अशी भूमिका आहे ही तुमच्या जावयाची. कोण पाहायला गेले होते की त्यांच्या गुरुने त्यांना सांगितले का विठ्ठलपंतांना संन्यासाचा कंटाळा आला म्हणून ते तुमच्या मागे आले. शिवाय ज्या गुरुने संन्यास दीक्षा दिली तोच जर पुन्हा गृहस्थ हो म्हणून सांगत असेल तर त्याचे वर्तनही धर्मविरुद्ध झाले आहे. आणि आम्हाला माहित आहे तो रामानंद पक्का पाखंडी आहे. तेव्हा एक तर तुम्ही तुमच्या जावयाला घराच्या बाहेर काढा, नाहीतर तुमच्यावरही आम्हाला ग्रामण्य करावे लागेल. हे लक्षात ठेवा, आजपासून तुमचा आणि ब्राह्मणळीचा संबंध संपला. तुम्ही जाऊ शकता. सिद्धोपंतांच्या कपाळीची शीर ताट झाली. ते रागाने म्हणाले, ठीक आहे, तुमच्या हातात काही गोष्टी असतील तर माझ्याही हातात काही गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा महादेव भट्ट. असे म्हणून सिद्धोपंत तरातरा घरी परत आले. सर्वजण त्यांचीच वाट पाहत होते. जेव्हा हतबल झालेले सिद्धोपंत येताना रुक्मिणीने पाहिले तेव्हा ती धावतच त्यांच्या जवळ गेली. तोल जाणाऱ्या सिद्धोपंतांना सावरून तिने विचारले, काय झाले बाबा, कोणीच का जेवायला आले नाहीत? हरीला विचारले तर तो काहीही सांगत नाही. रुक्मिणी, आता आपल्या पुढे कोणताच ब्राह्मण जेवायला येणार नाही. का? काय कारण आहे? सिद्धोपंत म्हणतात, रुक्मिणी बाळे, काय सांगू, माझं काळीच तुटते, शब्द बाहेर पडत नाहीत. परमेश्वर या घटनांची संगती कशी लावणार आहे त्याचे तोच जाणे, मला तर काहीच कळत नाही. रुक्मिणी म्हणते, बाबा, कसली घटना?
कसली संगती? लवकर बोला. बाबा आता मला जास्त धीर धरवत नाही. सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणी, विठ्ठलपंतांनी संन्यासानंतर पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. ते त्यांनी धर्मबाह्य वर्तन केले व मी त्यांना आश्रय दिला, हेही धर्मबाह्य वर्तन झाले. म्हणून ब्राह्मणांनी आपल्यावर ग्रामण्य केले आहे. विठ्ठलपंत हे सर्व ऐकत होते. परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले व ते म्हणाले, सिद्धोपंत, माझ्यामुळे खरोखरीच तुम्हाला अनेक कष्ट होत आहेत. तेव्हा यापुढे मी आपणाला जास्त कष्ट देऊ इच्छित नाही. मी आपले घर सोडून गावाबाहेर एक कुटी बांधून राहील. भिक्षांदेहीवर उदरनिर्वाह करील. परमेश्वर चिंतनात काळ व्यतीत करील. पण आपल्या कन्येसह येथेच आपण सुखाने राहा आणि समाजापासून धर्मापासून दूर जाऊ नका. मी तर पूर्णपणे यातून वेगळा झालो आहेच. त्याचे चटके मी सोशीन. त्याची झळ तुम्हाला लागू नये अशीच माझी इच्छा आहे. तेव्हा आत्ताच मी निघतो. रुक्मिणीने स्वतःला सावरले. विठ्ठलपंतांचे सर्व बोलणे तिच्या ध्यानी आले. ती झटकन घरात गेली. तिने पतीचे व आपले 4 कपडे घेतले. पती शेजारी उभी राहून ती म्हणाली, चला तुम्ही तेथे. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी नको. ज्याची शिक्षा त्याला. चूक मी केली आहे तेव्हा शिक्षा मीच भोगणार. तू येथेच राहा. रुक्मिणी शांत स्वरात म्हणाली, गंगेच्या पवित्र उदकाच्या स्पर्शाने आपण घेतलेली शपथ इतक्यात विसरलात वाटतं. सावली कधी आकृतीला सोडून जाऊ शकते? रामाबरोबर सीता, नलाबरोबर दमयंती गेली तशी मीही आपल्याबरोबर येणार. आपण मला सोडून जाऊ नये. या पायापासून आपण मला कधीही दूर लोटू नका. नव्हे तसा कधीही विचार सुद्धा मनात आणू नका. तुमची चूक ती माझी चूक. तुमचे सुखदुःख ते माझे. आता आपणांमध्ये भेदच नाही. आपण पुढे व्हावे. मी आपल्या मागून सावलीप्रमाणे येत आहे. सिद्धोपंतांवर आकाशच कोसळले. नेसत्या वस्त्रानिशी जावई आणि मुलगी गावाबाहेर कुटीत राहणार व भिक्षा मागून उदरनिर्वाह करणार आणि आपण मात्र एवढ्या मोठ्या वाड्यात राहून सुग्रास अन्नाचा स्वाद घ्यायचा. उमाबाईही धाय मोकलून रडू लागल्या. विठ्ठलपंत रुक्मिणी आल्या. भरल्या घरातून पूर्ण पाकसिद्धी असताना विठ्ठलपंत व रुक्मिणी घरातून पूर्ण पाकसिद्धी असताना मध्यान्नीच्या समयी उपाशीपोटी घराबाहेर पडत आहेत. हे पाहून सिद्धोपंत व उमाबाई दोघेही बेशुद्ध झाले. मागे वळून न बघता विठ्ठलपंत व रुक्मिणी यांनी वाड्याचा उंबरठा ओलांडला. पृथ्वीतील भूभाग उंच सखला व्यापून आकाशते. तेजाने तममंद राशी. रात्री करते देवी तारे ग्रहे. झोपडी समोरील सारवलेल्या अंगणात बसून विठ्ठलपंत आकाशस्थ ग्रह नक्षत्र तारे यांचे निरीक्षण करत होते. चांदण्यांचा प्रकाश अंगणात पडला होता. झोपडीच्या दारात बसलेल्या रुक्मिणीला विठ्ठलपंत ऋग्वेदातील रात्री सूक्ताविषयी माहिती देत होते. तेव्हा वरील अर्थाची ऋचा त्यांनी रुक्मिणीला म्हणून दाखवली. ती ऐकून रुक्मिणीला खूप आनंद झाला व ती म्हणाली, खरे आहे, श्रीमंताच्या घरात तेलाचे दिवे असतात, पण ज्याला कोणी नाही अशांची देव सोय करतो. म्हणून गरिबांसाठी त्यांनी हे लाख दिवे लावून ठेवले आहेत. त्याला तेल वातीचीही गरज नाही. वाऱ्याने विझेल ही भीती नाही. खरोखरी फारच अपूर्व कल्पना व सत्यही.
विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, परमेश्वराने निसर्गाची ही संपत्ती सर्वांसाठी खुली करून ठेवली आहे. त्याची कोणीही कितीही लयलूट केली तरी ती संपणारी नाही. उलट परमेश्वराला हेच हवे आहे की सर्वांनी संपत्तीचा उपभोग घ्यावा. 4 दिवसापूर्वी विठ्ठलपंत व रुक्मिणी सिद्धोपंताकडून निघाली व गावाबाहेरच्या उत्तरेकडे त्यांनी उंचवट्याची जागा निवडली. सिद्धोपंतांनी प्रेम लावलेली अनेक ब्राह्मणोत्तर कुटुंबे अलंकापुरी होती. त्यांना जेव्हा विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी घर सोडल्याचे कळले तेव्हा ती सर्व या टेकाडावर आली. आणि मग झोपडी उभारावयास काय वेळ लागणार होता. कोणी जमीन सारखी केली, कोणी जमीन चोपायला घेतली, कोणी खांबासाठी खड्डे घेतले, कोणी खांब आणून टाकले, कोणी बांबूच्या चट्ट्या आणल्या, तर कोणी गवताचे भारे आणून टाकले, कोणी काथ्याच्या दोऱ्या वळून दिल्या, खांब उभे केले, कुडाच्या भिंती उभ्या केल्या, छप्पर झाले. 3 दिवसात झोपडी उभी राहिली. पूर्व पश्चिमेला 2 लहान गवाक्षे ठेवली होती. नदीच्या बाजूला पश्चिमेला झोपडीचे दार, मागे परस, पुढे अंगण, परसात आडोसा करून न्हाणी घर. त्याचे पाणी जाण्यासाठी वाट करून तेथे आळी केलेली. त्यात पारिजात, मोगरा, कोरांटी आणून लावलेली. झोपडी, अंगण, परसबाग सर्व गोष्टी झाल्या. लोक आले आणि गेले. आता फक्त दोघेच उरले. रुक्मिणी विठ्ठलपंतांना गेल्या 3 दिवसात डोके वर करायस सवड मिळाली नव्हती. आज त्यांना निसर्ग सौंदर्य पाहण्यास सवड मिळाली होती. म्हणून आकाशस्थ ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांना पाहून विठ्ठलपंतांना ऋग्वेदातील रात्री सूक्तातील वरील अर्थाची रुची आठवली. ती त्यांनी रुक्मिणीला म्हणून दाखवली. राजा राणीचा टुमदार संसार झोपडीत आनंदात चालला होता. विठ्ठलपंतांचा दिनक्रम पूर्वीसारखाच चालू होता. आता तर फारच सोपे झाले होते. अंगणासमोर पश्चिमेला नदी स्नानाला आणि उषस्तवनाला पूर्वेला. अंगणात उभे राहूनच सर्व, त्यामुळे कोठे जाणे नाही, येणे नाही. मध्यान्नाला एकदा गावात, शेजारील गावात भिक्षेला जाऊन आले की त्यावर पुन्हा घराच्या बाहेर जाणे नाही. उरलेल्या वेळात वेदातील सूक्तांची आवर्तने करावीत किंवा वाचन, चिंतन, मनन, पूजन आणि रुक्मिणीला काही गोष्टी सांगाव्यात. वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. संसार असून नसल्यासारखे असे जीवन विठ्ठलपंत जगत होते. रुक्मिणीला विठ्ठलपंतांचा अखंड सहवास हाच मोठा आनंद होता. त्यापुढे तिने कधी स्वतःच्या फाटक्या लुगड्याकडे पाहिले नाही की अर्धपोटी राहिल्याचेही तिला जाणवले नाही. आणि तरीही पूर्वीपेक्षा अंगाने आता ती भरू लागली होती. सुरुवातीचा सिद्धोपंत उमाबाई रुक्मिणीकडे धान्य, शिजलेले पदार्थ पाठवत, पण रुक्मिणीने सांगून ते बंद करवले होते. त्यामुळे सिद्धोपंत उमाबाई यांना फारच वाईट वाटू लागले होते. घरात अन्न, धान्य, दूध, दुभते, ऐस पैस वाडा सगळे असताना एकुलती एक मुलगी मात्र अर्धपोटी फाटक्या लुगड्याने 2 खणांच्या झोपडीत शरीराचे मुटकुळे करून झोपते. दैवगती काय आहे काही कळत नाही. या अवस्थेत परमेश्वर जन्म घेणार आहे सिद्धोपंत विचार करू लागतात. खरोखरीच मला दृष्टांत झाला का भास झाला? मला जो दृष्टांत झाला तो विठ्ठलपंतांना कसा झाला? मग याचा काही अर्थ असणारच. मग आता परमेश्वर जन्माला येणार असे दिसते. झोपडीतील वास्तव्याला एक मास होत आला होता. अलंकापुरीतून जरी नसले तरी पंचक्रोशीतून आलेला ब्राह्मण वर्ग सिद्धोपंतांना जाणत होता. त्यामुळे विठ्ठलपंतांना भिक्षा मिळण्यास काही अडचण होत नव्हती. ब्राह्मणेतर वर्गाकडून विठ्ठलपंत कोरडी भिक्षा घेत. प्रकार नवा होता आणि नव्या जीवनाचा सराव विठ्ठलपंतांना होत होता. रुक्मिणी तर सीतेप्रमाणे राजमहालातून उठून अरण्यवासात आल्याप्रमाणे होती. ऐसपैस घरातून चालतानाच रुक्मिणी दमून जात असे. आता घराच्या सीमा 10 पावलाच्या वर जात नव्हत्या. अंगण परस नुसते नावाला होते.
घरात भांडी कुंडी नव्हती, तर केवळ गाडगी मडकी होती. साठवणीचे तर नावच नव्हते. पाण्याचा माठ हीच एक साठवणीची वस्तू होती. बाकी सकाळ संध्याकाळ खाल्ले की सर्व गाडगी रिकामी. त्यामुळे झाकपाक नव्हती, संभाळणे नव्हते, वाळवण नव्हती की धुवण नव्हती. गाई गुरं नव्हती ना गोठा होता. त्यामुळे कामाचा व्याप एकदम कमी झाला. शिवाय आलं गेलं कुणीच नव्हतं. मैत्रिणींनी तोंड फिरवलेली, नातेवाईकांची वाट मोडलेली. संन्याशांच्या घरी येणार कोण? फक्त बालविधवा छोटी गौरी व तिची विधवा आई या दोघीच झोपडीची पायवाट चालत असत. त्यातून गौरी दिवसातून एकदा तरी येई, पण आई कधीतरी अडीअडचणीला येई. रुक्मिणीचा दिवस कामाला रिकामा असला तरी रुक्मिणीने रामायण, महाभारत, भागवत, गीता सिद्धोपंतांकडून मागवून घेतले होते. त्यांचे वचन ती करीत असे. त्याच विषयावर ती विठ्ठलपंतांशी बोलत असे. रात्रीची वेळ होती. विठ्ठलपंत बाहेर अंगणात बसले होते. काम आटोपून रुक्मिणी ही बाहेर येऊन बसली होती. रात्रीच्या अंधारात सामावून जाणारे जग विठ्ठलपंत पाहत होते. 10 हातावरची कोणतीही वस्तू दिसत नव्हती. चांदण्यांचा प्रकाश पडलेला होता. तेवढ्यात रुक्मिणी दिसत होती. रुक्मिणीकडे पाहून विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, तुझ्या स्थितीला मी कारण झालो याचे मला दुःख होते. अन्य कोणाशी तुझा विवाह झाला असता तर तू राजाच्या राणीसारखी राहिली असतीस. रुक्मिणी, पुन्हा असं बोलायचं नाही. मी एका राजाची राणी झाले असते की नाही ते मी सांगू शकत नाही, पण अनेकांची दासी मात्र झाले असते. पण आता मात्र खऱ्या अर्थाने मी एका राजाची राणीच आहे, होय ना? विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, तू कशीही मनाची समजूत घालून घे, पण पूर्वी मला वाटत होते की रुक्मिणीला काही सुख मिळू शकेल. आता तर त्याची शक्यता अजिबात नाही. एवढेच नव्हे तर उलट सर्व बाजूंनी दुःखच दुःख तुला वेढून टाकीत आहे. रुक्मिणी म्हणते, नाही हो, मी खरोखरच सुखात आहे. संसाराच्या या एक प्रकारच्या निवृत्तीत सुद्धा किती आनंद आहे, सुख आहे याची मला कल्पना येऊ लागली आहे. आणि आपणच मला सांगितलं ना की सुख विषयात, बाहेरील वस्तुमात्रात नाही, ते तर अंतरंगात असतं. आणि खरं सांगू, मी ज्यावेळी एकटी असते व माझ्या अंतरंगात मी डोकावून पाहते तेव्हा खरोखरीच मला कसलेही दुःख नाही याची जाणीव होते. वावटळीत सापडलेले शुष्क पत्र जसे वाऱ्याबरोबर उडत जाते, त्याचा कोठेही जाण्याचा संकल्प नसतो ना त्याचा आग्रह असतो, तसे मी माझे जीवन नियतीच्या हाती सोपवून दिले आहे. ती जसे ठेवील तेच योग्य, एवढेच मला माहीत. दुसरी गोष्ट, आपली सेवा म्हणजे माझे सुख. आपणच माझे सुख सर्वस्व आहात. दुसरे मला काहीच नको आहे. सिद्धोपंतांच्या घरातून आल्यापासून विठ्ठलपंत पाहत होते की रुक्मिणीला प्रत्येक बाबतीत एवढ्या अडचणी येत होत्या, पण तिने कधीही कशाचाही उच्चार केला नाही. विठ्ठलपंतांना काहीही तक्रारीच्या सुरात सांगितले नाही. जणू काही रुक्मिणी असा झोपडीचा संसार जन्मोजन्मी करत आहे. सर्व गोष्टी कशा सहजपणे होत होत्या. रुक्मिणीने हेही जीवन असे सहजपणे स्वीकारले होते. रुक्मिणी पहाटेच नाहून केस वाळवण्यासाठी केस मोकळे करून लांब सडक केस, गोल मुख चंद्रमा, कपाळी लाल कुंकवाची चंद्रकोर आणि आवरून नेसलेल्या पातळातून तिचे सौंदर्य उठून दिसत होते. विठ्ठलपंत नदीवरून स्नान करून आले होते. ते अंगणात उभे राहून उषादेवीचे स्तवन करू लागले. त्यापूर्वी क्षणभर तिचे लक्ष अंगणात केस वाळवत उभ्या असलेल्या रुक्मिणीकडे गेले. तिचे ते रूप पाहून त्यांना ऋग्वेदातील एक ऋचा आठवली. नाऊनी तरुणी उभी उडविते संभार चूला उषा, सौंदर्या खुलवून यौवन दशाही दाखविते उषा, तेजस्वी किरणा नभी पसरवी ही देवकन्या उषा, तेजाने पळवून लावून निशा येते क्षितिजा उषा. तशी त्यांनी वरील अर्थाची ऋचा म्हणली. चैत्राचे आगमन म्हणजे राजा वसंताचे आगमन.
यावेळी सृष्टी ही अशीच नववीत सौंदर्याने पुलकित झालेली असते. फुलांचे मंद गंध सर्वत्र वाहून नेऊन वायू वातावरण अगदी धुंद करीत होता. रुक्मिणीने लावलेला पारिजात असाच फुलला होता. त्याचा मंद मंद सुगंध सर्वत्र पसरलेला होता. आज सोमवार होता म्हणून विठ्ठलपंतांनी पूजा चालू असताना 11 वेळा रुद्र म्हणला. पूजा आटोपून ते सिद्धेश्वरला गेले. देवळात प्रवेश करताच गाभाऱ्यात चालू असलेल्या रुद्राचा आवाज त्यांच्या कानी आला. त्यांना ते ऐकून बरे वाटले. ते पुढे जाऊ लागले. तोच त्यांच्या कानी, थांबा विठ्ठलपंत, थांबा, तेथेच थांबा, पुढे येऊ नका. विठ्ठलपंत म्हणाले, महादेव भट्ट, का येथेच का थांबावे? महादेव भट्ट म्हणतात, विठ्ठलपंत, अहो तोंड वर करून काय विचारताय? का थांबावे म्हणून? तुमच्या ग्रामण्य झालेले तुम्हाला माहित नाही? अहो मग ग्रामण्य झाले म्हणून देवदर्शनाला कसली अडचण आली? महादेव भट्ट म्हणतात, विठ्ठलपंत, शेंबड्या पोराप्रमाणे काय प्रश्न विचारता? अहो तुम्ही देवळात येऊ शकत नाही, विटाळ होईल. विठ्ठलपंत म्हणाले, कोणाला विटाळ होईल? महादेव भट्ट म्हणाले, देवाला. विठ्ठलपंत म्हणतात, देवाला? महादेव भट्ट म्हणाले, हो देवाला. आम्हालाही समजलं, तुम्ही दूर व्हा. तुमची सावलीही चालायची नाही, तुमच्या अंगावरून येणारा वाराही चालायचा नाही, समजलात? विठ्ठलपंत, महादेव भट्ट, तुम्हाला विटाळ होईल हे एक वेळ मान्य करू, पण देवाला विटाळ होतो या तुमच्या बोलण्याला काही अर्थ आहे काय? ब्राह्मणे तर लोक काय शिवाची पूजा करत नाहीत? त्यांच्या घरी काय महादेवाची पिंड नाही? मग त्या देवाला कधी विटाळ होतो काय? महादेव भट्ट म्हणाले, विठ्ठलपंत, त्यांनी त्यांच्या घरी कोणत्याही देवाची पूजा करावी, पण सिद्धेश्वर ब्राह्मणांचा आहे. इथे ब्राह्मणाशिवाय इतरांना येण्यास सर्वांस बंदी आहे. विठ्ठलपंत म्हणाले, मग मी तर ब्राह्मण आहे, मला बंदी का? महादेव भट्ट म्हणतात, तुम्ही ब्राह्मण होता, आता नाही. तुम्ही संन्यास घेऊन ग्रस्ताश्रम स्वीकारला. तुम्ही शूद्रांपेक्षाही शूद्र झालात. विठ्ठलपंत म्हणाले, कोण असे म्हणते? महादेव भट्ट म्हणतात, मी म्हणतो. आम्ही अलंकापुरीकर सर्व ब्राह्मण समाज म्हणतो. विठ्ठलपंत म्हणाले, तुम्ही अलंकापुरीचे 4 ब्राह्मण म्हणजे धर्म नव्हे, हे लक्षात ठेवा. महादेव भट्ट म्हणतात, मग घर सोडून झोपडी बांधून का राहिलात? विठ्ठलपंत म्हणतात, तुम्ही सांगितले म्हणून नव्हे, तर श्वशुरांना त्रास होऊ नये म्हणून. त्यांना गावात राहायचे आहे. तुमच्यासारख्या अहंकारी धर्माच्या खोट्या अभिमानी माणसांशी त्यांना वाद घालायचा नाही म्हणून. महादेव भट्ट म्हणाले, मग तुम्ही येथेही येऊ शकत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. विठ्ठलपंत म्हणाले, येणार, कारण देवाला कधीही विटाळ होत नाही हे मी जाणतो. आणि विठ्ठलपंत मंद पावले टाकीत सिद्धेश्वराच्या गाभारीपाशी येऊन उभे राहिले व म्हणाले, महादेव भट्ट, मी हे जाणू शकतो की तुम्ही सोहळ्यात आहात, पूजा करीत आहात, तेव्हा धूत वस्त्राने मी तुमच्या पूजेमध्ये अडचण करू नये, पण देवाचे दर्शनही घेऊ शकत नाही हे चूक. माझे देवदर्शन झाले, आता मी चाललो. आता सांगा, तुम्हाला तुमच्या देवाला कसला विटाळ झाला तो? महादेव भट्ट म्हणतात, विठ्ठलपंत, तुमच्यासारख्या हेकेखोर व बेताल वागणाऱ्या लोकांनीच धर्म बुडवलाय. विटाळ व विधी निषेध काय हे तुमच्यासारख्या संन्यासातून ग्रस्त आश्रमामध्ये रंगून जाणाऱ्याला काय कळणार? जा आता. विठ्ठलपंतांनी आव आणून मोठ्या धैर्याने महादेव भट्टांशी वाद घातला, पण त्यांनाच त्यांची ही पद्धत आवडली नाही. शांततेने मतपरिवर्तन करून त्यांना त्याच्या चुकाच समजुतीने दाखवून द्यावयास पाहिजे होत्या. त्यांना सुधारावयास पाहिजे होते. पण आता तेवढा वेळ विठ्ठलपंतांना नव्हता. शांत मनाने ते इंद्रायणी काठी आले. तिच्या काठावरील एका दगडावर शांतपणे प्रवाहाचे निरीक्षण करीत बसले. त्यांच्या मनात विचाराच्या लहरी उठू लागल्या. कर्मकांडाच्या किचकिचटपणाने, साधन सामुग्रीच्या उपलब्धतेच्या अडचणीमुळे सर्वसामान्यांच्या उद्धाराचा मार्ग फारच अरुंद झाला आहे. अंतःशुद्धीचे पेक्षा बाह्य शुचितेवर जास्त भर दिला जात आहे. भावनात्मक श्रद्धेपेक्षा
उपचाराच्या तंत्रावरच भर दिला जात आहे. भक्तिभावाच्या श्रीमंतीऐवजी डामडौलत जास्त माजलेला आहे. खऱ्या ज्ञानापेक्षा ज्ञानाचा टेंभाच मिरवणारे फार झाले आहेत. तेव्हा त्यातून उत्तम मार्ग म्हणजे या सर्वांना डावलून सर्वसामान्यांना त्यांच्या उद्धाराचा वेगळा मार्ग नाही का काढता येणार? कोणत्याही साधनाशिवाय, उपचाराशिवाय त्यांना त्यांच्या आत्मविकासाचा मार्ग नाही का मिळणार? का नाही? व्रजातील गोपाळ गोपींनी कोणते महायज्ञयाग केले होते? कोणत्या कर्मकांडाचा मंत्रतंत्रांचा त्यांनी अवलंब केला होता? कोणती उपचार सामग्री त्यांनी जमवली होती? कोणत्या पूजा महापूजा त्यांनी केल्या होत्या? त्यांनी श्रीकृष्णाचे नाम घेतले, रूप पाहिले, ते त्या नामरूपातच राहिले. त्यांनी त्यांचे जीवन नामरूपात हरवून टाकले. ते कृष्णमय झाले आणि त्यांनी त्यांच्या जीवनाचे सार्थक करून घेतले. गीतेमध्ये जे सांगितले ते त्या गोपी जगल्या व मुक्त झाल्या. या पुढे कधीही ब्रह्मवृंदाची वाद करायचा नाही. जीवन परमेश्वराला अर्पण करायचे. तो जसे ठेवील तसे राहायचे. जे घडेल ती नियतीची, परमेश्वराची इच्छा असे समजायचे. परमेश्वराची भक्ती करायची, नाम घ्यायचे, त्याचे स्वरूप सगळीकडे पाहायचे. एक प्रकारची अतिगाढ शांतता विठ्ठलपंतांना जाणवली. नदीच्या किनाऱ्यावरून ते उठले. सूर्य पश्चिमेची वाटचाल वेगाने करत होता. विठ्ठलपंत अंगणात आले. रुक्मिणी त्यांचीच वाट पाहत होती. विठ्ठलपंत देवासमोर बसले. त्यांनी शिवमहिम्न सुरू केले. किती वेळ गेला कुणास ठाऊक. विठ्ठलपंतांची समाधी लागल्यासारखी झाली. त्यांना समोरील बाळकृष्णाच्या जागी श्री शिव दिसू लागले. त्यातून एक गंभीर आवाज विठ्ठलपंतांच्या कानी आला. विठ्ठला ऐक, तुला दिलेला आशीर्वाद खरा होण्याची वेळ आली आहे. रुक्मिणीच्या पोटी आम्ही तिघे देव, म्हणजे प्रथम मी शिव, दुसरे भगवान विष्णू व तिसरे ब्रह्मदेव येणार आहेत व चौथी मुलगी म्हणून प्रत्यक्ष आदिशक्ती माया जन्म घेणार आहे. एवढेच मला सांगायचे आहे. आजची ही सेवा श्री सद्गुरूंच्या कृपेने झाली. ती त्यांचे चरणी अनन्य भावे शरणागतीने समर्पित करून आजचे प्रकरण इथेच थांबवत आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, 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 ज्ञानराज माझी योग्याची माऊली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सब संतन की जय. पंढरीनाथ भगवान की जय. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्री सद्गुरु
ब्रह्मचैतन्य महाराज की जय. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय.